हे बघा याची साईज बघा एक किती मोठी साईज आहे. अरे सुरमई आहे, सुरमई 400 रुपये किलो आहे. साईज बघा किती मोठी सुरमई आहे. कटला आहे 180 रुपये किलो. धागा काढून देतात. नॉर्मल जर रिटेल मध्ये गेलो ना ते 400-500 रुपये कमी भेटणार. ओके अर्ध्यापेक्षा कमी रेट. ओके असतो. मार्केटचा टायमिंग असतो सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत. आता 11 वाजले तर मच्छी कमी आहे. सोमवार आणि गुरुवार मार्केट बंद असतो. बाकी हप्त्याचे 5 दिवस मार्केट. सोमवार आणि गुरुवारी बंद मार्केट बंद असतं. सुप्रभात मंडळी, आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. तर आज संडे आहे आणि आपण आलेलो आहोत फिश मार्केटला फिश घ्यायला. हे एक होलसेल मार्केट आहे. तो तुम्हाला इथं होलसेल रेटने फिश भेटतील. आणि तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुम्ही बाय रोड इथे येऊ शकता. तुम्ही मागे बघू शकता हा पनवेल मुंब्रा रोड आहे तळोजा. तर तुम्ही बाय रोड येत असाल म्हणजे पनवेलला किंवा खारघर वगैरे या साईडला तुम्ही जर राहत असाल तुम्ही या मार्केटला येऊ शकता. तुम्हाला इथे नियर बाय हेच मार्केट आहे होलसेलचं. तर हा रोड आहे, या रोडने तुम्ही येऊ शकता. तसं इथे मेट्रो स्टेशन आहे तळोजा मेट्रो स्टेशन, तिथूनही तुम्हाला इथे यायला जवळ पडेल. आणि बघूया आता आतमध्ये जाऊन काय फिश असतील ते. आता उन्हाळा आहे त्यामुळे गरम तर खूप होते, जाम म्हणजे खूप गरम होते. आणि आता पावसाळा येते तर पावसाळ्यात मग मोस्टली फिशिंग बंदच असते. त्यावेळी जर मासे थोडे रेट हाय असतात. तर बघूया आपण आतमध्ये जाऊन कसे इथे फिश वगैरे असतील आणि काय रेट असेल. आपण बघू शकता इथे असं पार्किंग वगैरेसाठी मोठी जागा आहे. तर तुम्ही तुमचे 2 व्हीलर 4 व्हीलर वगैरे घेऊन येत असाल तर या ठिकाणी तुम्ही असं पार्क वगैरे करू शकता. बघा इथे बरेच जणांनी असं पार्किंग वगैरे केलेली आहे. आपली 4 व्हीलर आहे, परत 2 व्हीलर वगैरे. तर आपण ही 2 व्हीलर घेऊन आलो आहे. आणि चला आता आतमध्ये मार्केटमध्ये जाऊन बघूया आपण. इथून बघू शकता इथून हा फिश मार्केट स्टार्ट होतो. तर या साईडला एंट्रीवरच बघा इकडे ही कोळंबी आहे. काय रेट आहे याची? 360 रुपये. 360. हे बघू शकता हे 360ला किलो आहे. 50 काउंटचा माल आहे दादा. आणि याची साईज पण बघा मोठी मोठी साईज आहे. काय बोलताय? 50 काउंटचा माल आहे. 360 रुपये भाव. 360 रुपये. ओके, तर 1 किलो 360 रुपयाला भेटेल आपल्याला. आणि इकडे आपण आता पुढे जाऊन बघूया. इथे बघा हे अंडी पण आहेत. कसे आहे ते अंडी? 150 रुपये. 150 रुपये. हे कसले आहे म्हणजे बॉयलर आहे की गावठी आहे? गावठी. तर इकडं 150 रुपये डझननी गावठी तुम्हाला अंडी बघायला भेटतील. आणि इकडे बघा पुढे शिंपल्या पण आहेत. ते कसे आहेत काका? हे 100ला 1, 150ला 2. इथे शिंपळ्या आहेत ना या? ओके, तर इथे शिंपळ आहेत. हे तुम्हाला 100ला 1 आहे आणि 150ला. काय बोलताय? अर्धा किलोचा 1 आहे काय? ओके, तर हे तुम्हाला 100ला 1 मिळेल आणि 150ला 2 आहेत. तसे जे पुढे हे कुठली मच्छी आहे काका? फंटूस मासे, काले मासे बोलतात. फंटूस. तेलापिया काय कसे रेट आहे याचे? 100 रुपये किलो. 200 असते, बाकी 100 किलो होते का जाम मच्छी भेटते ना. 100 रुपये किलो. 200 रुपये असते. जिवंत असते. जिवंत होती. अच्छा, ओके. ते 100 रुपये किलोनी. हे तुम्हाला 100 रुपये फंटूस आहेत. हे 100 रुपये किलोनी तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे, इकडे पण तेच आहे. हे बघा. परत इकडे आपण पुढे बघू शकता. इकडे बघा हे मांदेली आहे. ओके, कसं काय रेट आहे याचे? 100 रुपये किलो. 100 रुपये किलो वाकटी. आणि मांदेली 80 रुपये किलो. 80 रुपये किलो. तर तुम्हाला हे वाकटी 100 रुपये किलोने मिळेल. आणि इकडे बघा हे मांदेली 80 रुपये किलोने आहे. आणि हे कसे खेकडे कसे आहेत? इकडे 200 रुपये किलो. 200 रुपये. इकडे खेकडे आहेत बघा. हे तुम्हाला 200 रुपये किलो नाही ना? किती बसतात ते? 200 रुपये किलोमध्ये आपला एका किलोमध्ये किती पीस येतील? 6-7 भरतील. 6-7. तर बघा हे काका काढतायत इथे. हे बघा साईज पण मोठी आहे. हे बघ याचं वेट करून बघूया. 900 ग्राम झालेले आहेत. आता ही टाकली तर होऊन जाईल 1 किलो.
इथे बघू शकता हे कोळंबी आहे आणि याची साईज बघा. हे कसे ते 500 रुपये. 500 रुपये किलो. ओके, याची एक साईज एक असा एक उचला ना. हा उचला असं एक आहे. हां, हे बघा याची साईज बघा, एक किती मोठी साईज आहे. एक आपल्या 1 किलोमध्ये किती बसतात? 1200 रुपये. 12 पीस. 10-12. 10-12 म्हणजे त्याच्या वेटवर आहे ना कसं ते. 10 नाही ते 12 असं. 10 नाही तर 12. तर हे बघा साईज पण खूप मोठी आहे आणि एकदम फ्रेश वाटते. आणि याचा काय रेट आहे? 180 रुपये किलो. 180. हा कुठला आहे? हे ताजावाला आहे. ओ बासावाला नाही, वाला. हा बघा, हा कटला आहे 180 रुपये किलो. आणि हा मोठा 250 रुपये किलो. हा 250चा. 250 रुपये किलो. हा 250 रुपये किलो आहे बघा, एकदम फ्रेश आहे. आतमध्ये तुम्हाला जर चेक करायचं असेल तर इथे बघू शकता. हे जर रेड असेल तर एकदम फ्रेश असते मच्छी. कटला फिश आहे 250 रुपये किलो जर मोठ्या साईजमध्ये. आणि छोट्या साईजमध्ये किती बोलला? 180 रुपये. 180 रुपये. ही छोटी साईजमध्ये 180 रुपये किलो आहे. आणि हा कुठली फिश आहे ही रेडवाली? रूपचंद 150 रुपये. रूपचंद. रूपचंद. याचं काय 150 रुपये किलोनी. ओके, तर हे 150 रुपये किलोनी ही फिश आहे. तर आपण पुढे जाऊन बघूया. इथे बघा हे बोंबील आहेत आणि हे काय बिझा ना? हा पिझ्झा आहे. बिझा. याचा काय रेट आहे? 100 रुपये किलो. हे बी 100, हा बी 100. दोन्ही पण 100 रुपये किलो. तर तुम्हाला हे बोंबील 100 रुपये किलोने भेटतील. आणि हे बघा इथे बिझा आहेत, हे 100 रुपये. 100 रुपये किलो. दोन्ही पण 100 रुपये किलोने तुम्हाला हे भेटेल इथे. हे मच्छी पण बघा एकदम ती फ्रेश वाटते. एकदम वरचं जे स्किन आहे ते बघा एकदम चककते. तर एकदम फ्रेश मच्छी आहे. जाऊन बघूया. या साईडला बघू शकता ते बघा हे बोंबील आहेत. आणि इथे हलवा आहे. हे बघा साईज बघा याची एकदम मोठी साईज आहे. आणि इकडे बघा राणी मासा आहे, राजा राणी. आम्ही लहान होतो तेव्हा भरपूर हे फिश खायचो. कसं आहे राजा राणी? 250 रुपये किलो. ओके, तर हे 250 रुपये किलो आहे. आणि हे कसा हलवा कसा आहे? 450ला एक. 450 रुपये किलो. काय साईज असेल याची तरी? 700 ते 800 ग्राम. ते बघा एकदम पाम मतलब आपला हाताचा पाम साईजमध्ये. आणि साईज पण बघा एकदम मोठी आहे. आणि बोंबील कसे आहेत? 100 रुपये किलो. बोंबील 100 रुपये किलो. आणि हा कुठला आहे? ताडली बोलतात. ताडली. त्याचं काय प्राईस आहे? 100 रुपये किलो. हा पण 100 रुपये किलो आहे. तर तुम्हाला होलसेल रेटने इथे बघायला मिळेल. ह्या साईडला बघायला तसाल इकडे पण हे बोंबील आहेत. आणि इकडे बघा हे पॉपलेट बघा, हे छोट्या साईजमध्ये पॉपलेट आहे. कशी आहे ही? 300 रुपये किलो आहे. 500 400 किलो किलो. आणि बघा ही 500 रुपये. आणि ही किती मोठी साईजची? ही 600 रुपये आहे. सध्या छोट्या छोट्याच पापलेट आहे, जास्त काही मोठ्या नाही. तरी एका किलोमध्ये किती पीस येतात? छोट्यामध्ये 14 येतात. आणि याच्यात 500मध्ये आणि 600चे 9, 10, 9 असे छोट्या साईजमध्येच आहेत. जे मोठे काय आपल्याला पॉपलेट इथे बघायला भेटत नाही. काय बारीक पापलेट. आणि इकडे कोळंबी आहे, ही मांदेली आहे. आणि इकडे बघा हे रेड कोळंबी आहे. मांदेली कशी? 100 रुपये. मांदेली 100 रुपये किलोने भेटेल. ही कोळंबी कशी आहे? लाल. 250 रुपये किलो. ही लाल कोळंबी तुम्हाला 250 रुपये किलोने बघायला मिळेल. आणि हा कुठला आहे? ताडली. ताडली. हा किती? 250 रुपये किलो. हा 150 रुपये. ते आपण बघू शकता. हा छोटा बांगडा आहे. याचं काय रेट आहे? 100 रुपये किलो. हा 100 रुपये किलोने आपल्याला बघायला मिळेल. ही चिलापी आहे. चिलापीचं किती? 100 रुपये किलो. चिलापी पण तुम्हाला 100 रुपयाने भेटेल. हा तापी मच्छी आहे. हा तापी मच्छी. याचा काय रेट? 200 रुपये. आणि हे बघा ही कोळंबी आहे. 200 रुपये किलो. ही कोळंबी पण तुम्हाला 200 रुपये किलोने बघायला मिळेल. आणि इकडे 150 रुपये किलो बोंबील. बोंबील 150 रुपये किलोने आहे. ते आपण बघू शकता. हा ताम मासा आहे. याचं काय रेट आहे? पाला. ताम माशाचे किती म्हटलं? 500 रुपये किलो. हा 500 रुपये किलोनी आहे. आणि इकडे सुरमई आहे. 400 रुपये किलो. 400. सुरमई 400 रुपये किलो आहे. साईज बघा किती मोठी सुरमई आहे. तर इकडे
मोठी साईज आहे सुरमईची. आणि इकडे पाल मासा आहे आणि पुढे पॉपलेट वगैरे आहेत. इथे आपण बघू शकता हा ताम मासा आहे. याच्या कशा आहे ताम? हा 550 रुपये किलो आहे हा ताम मासा. आणि इकडे ही रावस आहे. रावसचा काय रेट आहे? 750. तर ही बघा ही रावस आहे. साईज पण बघा एकदम मोठी आहे. 750 रुपये किलो. आणि इथे हलवा आहे. हलवाचं काय आहे? 500 रुपये किलो. तर काय म्हणजे याची साईज आणि किती ग्राम बसतो हा? 600-700 ग्रामपर्यंत बसतो. तर हे बघा याचा साईज बघा 600-700 ग्राम बसेल. आणि पण इकडे पण रावस आहे. ही छोटी साईज आहे आणि मोठी साईज आहे. किती रावसमध्ये किती बसते तरी? एक बसते का 1 किलो? 1200-1300 ग्राम बसते ही. आणि इकडे बघा ही पुढे कोळंबी पण आहे. कोळंबी कशी आहे? ओके, मोठी जी साईज आहे 400 रुपये किलो आणि छोट्या साईजमध्ये 350 रुपये किलो आहे. आपण बघा असेल इथे पुढे बघा हा जिताडा मासा. याचं काय प्राईज आहे? 700 रुपये किलो. 700 रुपये किलो आहे. किती बसते 1 किलो ती? बा दाखवत आहे 1 किलोमध्ये 1300 ग्राम आहे. आणि इकडे हलवा आहे. हलवाचं काय आहे रेट? हलवा 500 रुपये किलो. हलवा 500 रुपये किलो आहे. आणि रावस आहे. रावसचं काय आहे? रावस 600 रुपये किलो. 600. आणि पॉपलेट हे 800 रुपये किलो. 800 रुपये किलो. याचं 1 किलोत किती येतात तरी? आहे का 7-8 पीस? 7-8 पीस. जे 1 किलो 7-8 पीस येतील. इथे बघा हे छोटे असे बांगडे बोंबील आहेत. आणि इकडे छोट्या साईजमध्ये पॉपलेट्स वगैरे आहेत. तर आपण या दादांना विचारूया इथे. त्याचं मोठी साईज अवेलेबल नाही का आता? मोठी साईज सकाळी होती, आज होती सकाळी. ओके. संपली सकाळी लवकर संपली. तर काय मोठ्या साईजचे रेट काय असतात? मोठी साईजचे किलोमध्ये 5 पीस होते. 1100-1200 रुपये किलो होते. एकदम फ्रेशचं पॉपलेट आहे. ओके. आणि हे आपलं मार्केटचं टायमिंग काय असतो? मार्केटचा टायमिंग असतो सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत. आता 11 वाजले तर मच्छी कमी आहे, संपली. ओके. आणि डेली मार्केट चालू असतं की काय? सोमवार आणि गुरुवार मार्केट बंद असतो. बाकी हप्त्याचे 5 दिवस मार्केट चालू. सोमवार आणि गुरुवारी बंद. मार्केट बंद असतं पूर्ण बंद. ओके. आणि याचं लँडमार्क काय लोकेशन जर कोणाला यायचं असेल तर? पनवेल मुंबई हायवे त्याच्यामध्ये LNTचा या बिल्डिंग आहे त्याच्या समोर. ही सिडकोच्या जो मोठे कंपाऊंड आहे त्या समोर. त्याच्या समोर. ठीक आहे, थँक्यू. हे कसे आहे किलो? 550. एका किलोमध्ये किती बसेल तरी? याचं वजन काय असेल? 700-800 ग्राम. ओके. ते 700-800 ग्राममध्ये आपल्याला बघायला मिळेल. साईज पण एकदम बिग साईज आहे. थँक्यू. इथे बांगडा आहे. हॅलो. हे बांगडाचे बघा 200 रुपये किलो आहे. आणि इकडे कोळंबी आहे. लाल कोळंबी आहे काही? पटेरी आहे. पटेरी ही समुद्राची कोळंबी. याच्या किती? चैती पण मिक्स आहे. हां. पटेरी आहे आणि सफेद बोलतो ना, सफेद हां. ती पण मिक्स आहे. ओके. तर मिक्स कोळंबी आहे 200 रुपये किलोने. हा तरी 200. म्हणजे नॉर्मल जर रिटेलमध्ये गेलो ना हां. ते 400-500 रुपये किलो भेटणार. ओके. तर इकडं होलसेल मार्केट असल्यामुळे इथे 200 रुपये किलोनी आहे ही फिश. अर्ध्यापेक्षा कमी रेट. ओके. मग 50%पेक्षा तुम्हाला कमी रेटमध्ये इथे मिळेल होलसेल असल्यामुळे. एकदम फ्रेश माल. आणि फ्रेश मच्छी मिळेल इथे. तर इथे आपण बघू शकता. इथे बघा हे माकुल आहेत. हे कसे आहेत? ते माकुल 250 रुपये किलो. तर 250 रुपये किलोने माकुल आहेत हे बघा. आणि इकडे बोंबील आहेत. आता सध्या मार्केट बंद व्हायचा टाईम आला आहे. 6 ते 12 वाजेपर्यंत मार्केट असतं. आपण थोडा लेट आलो आहे त्यामुळे ऑलमोस्ट सगळं बंद व्हायला आलं आहे आता. आणि फिश पण सगळं संपल्या आहेत. ते आपण बघू शकता. इकडे बघा हे चिंबोरे खेकडे आहेत. त्याचे काय रेट आहे? 300 रुपये किलो. ही 300 रुपये किलोनी आहे. आणि ही 250 रुपये. थोडा मीडियम साईज आहे. आणि थोडी छोटी साईजमध्ये यायचं काय रेट? 200 रुपये. 200 रुपये किलोने आहेत. हे बघा हे आपण बघू शकता. आपण आता या दादांकडे आलो आहे. इकडे बघा ही कोळंबी आहे. त्याची काय प्राईज आहे?
350 किलो 350 350 रुपये किलो. 350 रुपये किलो. कोलंबी बघा मस्त एक नंबर कोलंबी. 350 रुपये किलो ही कोळंबी आहे. आणि पॉपलेटचं काय साईज? 700 रुपये किलो. काय साईज आहे याची म्हणजे? 1 किलो 7. किती तरी 250 300 200 ग्राम 150-200 ग्राम असेल. तारलीचं काय प्राईस आहे? 150. 150 रुपये किलो आहे. आणि बघा इकडे पण 1 किलो 1 किलो वडे 1 किलो 200 ग्राम केकऱ्यान 200 रुपये द्यायचे. 1 किलो 200. हां किती बसतात 1 किलोमध्ये? आता 1 किलोमध्ये 6-7 बसतात. 6-7. 7 बरोबर आणतो 1 किलो. इथे बघायला गेलं तर खूपच रेट कमी. आणि याचं काय डोमा 50 रुपये किलो. डोमा आहे पाहिजे 50 3 रुपये. किलो 100 रुपये. 3 किलो 100 रुपये. 3 किलो 100 रुपये. जसे जास्तीत जास्त असतात. आपण इथे बघत असाल इकडे सगळे पॉपलेटेड आहेत. 500 रुपये किलो. ही थोडी छोटी साईज आहे. हे काय रेट आहे याचा? 400 रुपये किलो. ही छोटी साईजमध्ये जे आहेत ते 400 रुपये किलोने आहेत. आणि याचं काय? दोन्ही 500ला. एका किलोत किती बसतील तरी? 10-12 बसतील. 500 रुपये किलो. बघा एकदम फ्रेश चांगले पापलेटा बघा. एकदम फ्रेश आहे माल. बघा ह्यो माल एकदम बोटीचा माल येते बघा. चांगला माल येते बघा. 500 रुपये किलो मिळेल. हे बघा हे बी 500 ही रुपये पण 500 रुपये किलो सेम हे साईज. 600 रुपये किलो. 1 किलो मध्ये 10 पीस येतात. 600 रुपये किलो. ही जरा मोठी साईज आहे. ही 600 रुपये किलोनी आहे. 8,100. हे एका किलोत किती बसतील तरी? 10 पीस येतील. 810 पीस येतात. एका किलोत 10 पीस. 810 पीस येतात. एका किलो क्वालिटी बघा एकदम फ्रेश माल आहे. एकदम फ्रेश माल आहे. हे तुम्हाला एका किलोत 8-9 पीस भेटतील. आणि हे 600 रुपये किलोनी आहे. हे जे मीडियम साईज आहे 500 रुपये किलोनी आहे. आणि हे 400 रुपये किलो. एक छोटी साईज 14-15 पीस येतील. ही जी छोटी साईज आहे ती तुम्हाला 400 रुपये किलोनी बघायला मिळेल. बारीक साईजचा रेट कम असतो. मोठी साईजचा रेट जास्ती असतो. ओके. आता मच्छी सस्ती झाली. सध्या आता पावसाळा चालू झाला की मच्छी महाग, कारण मासेमारी थोडे मुबलक प्रमाणात होते, कमी होते, त्यामुळे त्याचे रेट वाढतात. त्यासाठी मच्छी सस्ती आहे. खरंच हे मार्केट तुम्ही बघत असाल खूप स्वस्त आहे. म्हणजे एकदम होलसेल रेटने 50% तुम्ही जर बाहेर कुठे जात असाल मच्छी घ्यायला त्याच्या अर्ध्या किमतीमध्ये इथे तुम्हाला मच्छी मिळेल होलसेल रेटने. तर जे खारघर किंवा तलोजा कळंबोली या परिसरातले जे काही पब्लिक असतील, जे आपले सबस्क्रायबर असतील किंवा जे व्हिडिओ बघत असतील त्यांनी नक्की इथे व्हिजिट करा. खूप तुम्हाला कमी प्राईजमध्ये इथे फिश बघायला मिळेल आणि एकदम होलसेल रेट आहे. तर तुम्ही सोमवार आणि गुरुवार सोडून इथे या. सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत इथे मार्केट चालू असतं. हे पनवेल मुंब्रा रोडला हायवेलाच लागून आहे. तर नक्की इथे व्हिजिट करा. आपण इथे या दादांच्या स्टॉलवर आलो आहे. हे बघा इथून 400 रुपये किलो सुरमई आहे. तर आपण यांच्याकडून सुरमई घेतो. 1 किलो करा ना. हां चालेल. 360 रुपयेने आपल्याला दिले. बघा पीस पण एकदम मोठा आहे आणि फ्रेश आहे एकदम. तर आपण हे घेतले. बघा इथे फिश कटिंग करून देतात. हे कशे रुपये किलो आहे आपल्या इथे? सुरमई 1 किलोचे 20, कोलंबीचे घेते 50. कोळंबीचे 50 कोलंबीचे 50. आणि फिश कटिंगला 1 किलोचे 20 रुपये. काला मासा 1 किलो 30. 1 किलो 30 काला मासा. ओके. तर आपण या दादांकडून फिश कटिंग करून घेतो आहे. हे बघा. हो. तर इथे कोळंबी यांच्याकडून आपण साफ करून घेतो आहे. ते 50 रुपये किलो घेतात साफ करून घ्यायचे. हे बघा एकदम स्पीडमध्ये साफ करतात. कोळंबीमध्ये तो धागा पण असतो ना? माझा धागा पण काढून दे. धागा पण काढून देणार. ओके. तर तो धागा पण काढून हे साफ केल्यानंतर काढता काय? साफ केल्यानंतर हे बघा इथून हे असं धागा काढून देतात. हे आपण बघत असाल एकदम प्रॉपर. ते चांगल्या पद्धतीने एकदम हे दादा साफ विप करून देतात आपल्याला प्रॉपर मासे. चला तर मंडळी आपली फिश घेऊन झालेली आहे. आपण बघितलं असेल व्हिडिओमध्ये एकदम होलसेल रेट आहे तिथे. खूप कमी प्राईजमध्ये आपल्याला इथे फिश बघायला भेटते. आणि तुम्हाला जर इथे यायचं असेल
तर सोमवार आणि गुरुवार सोडून तुम्ही इथे या. सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत मार्केट चालू असतं. आपण थोडा लेट आलो होतो, पण तरी आपल्याला बऱ्यापैकी चांगली मच्छी भेटलेली आहे. तर बाकी संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. चला बाय.